इतर पाणी योजनांसाठी मी माझ्या काळात प्रयत्न केले। आमदार जयकुमार गोरे यांनीही 15 वर्षाच्या काळात सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यामुळेच आता पाणी आलंय। या योजनेबाबत मोहिते पाटलांनी भ्रामक कल्पना मांडून लोकांना भुलवू नये असा सल्ला देत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। तारळीचे पाणी खटावमध्ये आल्यानंतर विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबाबत मायणी येथे पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी ते नेमकं काय म्हणालेत पाहूया। खटावमांडच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने मी लढा दिलेला आहे। आमदार होण्यापूर्वी, आमदार झाल्यावर आणि आमदार नसताना देखील। आणि टेंभू, तारळी, उरमोडी आणि झेगडापूर या योजनासाठी मी दिलेले योगदान हे कोणी नाकारू शकत नाही। झेगडापूर योजना तर माझ्या काळातच मंजूर झाली आणि बोगद्याचंही काम माझ्या काळात सुरू झालं। टेंभूसाठी तर सातारा जिल्ह्यातल्या एकाही नेत्यानं त्यावेळी मला मदत केली नाही। किंबहुना या तालुक्याचे आमदार गुदगे होते, त्यांनी या टेंभूचा कॅनॉल चितळीपासून एकदम माहुलीकडे वळला, हा वळू नये म्हणून कधीही प्रयत्न केले नाहीत। टेंभूचं पाणी वाटप हे 21 TMCचं पाणी वाटप 3 जिल्ह्याला होतं। समन्यायी तत्वानं तिन्ही जिल्ह्याला 7-7 TMC पाणी मिळालं पाहिजे होतं, परंतु सातारा जिल्ह्याला 0.1 TMC पाणी मिळालं। याच्या विरुद्ध मी हायकोर्टात गेलो। हायकोर्टने मला नंतर MWRR मध्ये जायला सांगितलं। तिथं आम्ही जिंकलो आणि खटाव तालुक्याला पाणी मिळवायचा आदेश MWRRने शासनाला दिला। याच्यानंतरचा पाठपुरावा हा आत्ताचे आमदार जयकुमार गोरे यांनी गेली 5-10 वर्ष सातत्याने केला आणि त्यामुळे इतरांना हे पाणी आम्ही आणलं म्हणायचा अधिकारच नाही। खरं म्हणजे प्रभाकर देशमुख तर या प्रश्नावर नोकरी सोडल्यानंतर आले। नोकरीत असताना टेंभूची फाईल माझी, मी ज्यावेळी मायणी धरणामध्ये पाणी आणावं म्हणून शासनाने प्रस्ताव मागितला, आम्ही तो प्रस्ताव मदत पुनर्वसनकडून तयार केला होता। कलेक्टरनी 1 दिवसात माझी फाईल कमिशनर ऑफिसला पाठवली। आम्ही या भागात असलेल्या छावण्या, या भागातले टँकर याची सगळी माहिती त्यामध्ये दिलेली होती आणि त्याच्याही पेक्षा कमी खर्चात हे पाणी माण आणि खटावच्या दोन्ही धरणात येऊ शकतं। तिकडे वरपुडे मलवडीच्या धरणात आणि इकडे मायणीच्या धरणात हे पटवून दिल्यानंतर त्यावेळी चंद्रकांत दादा, त्यावेळेचे जलसंपदा मंत्री महाजन आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री यांनी ही फाईल तातडीनं वर मागवली, परंतु 2 महिने ही फाईल कमिशनर ऑफिसमध्ये या देशमुखांनी अडवून ठेवली होती। ज्यावेळी चंद्रकांत दादांनी अतिशय जबर भाषेत फोन केला त्यावेळी मग स्वतः घेऊन ते आले। ही त्यांची आजपर्यंतची या पाणी प्रश्नाबाबतची शोकांतिका आहे खरं म्हणजे। आणि त्यांनी याविषयी फार बोलू नये। खरं ठीक आहे, नोकरी सुटल्यानंतर त्यांनी काही मदत केली असेल, काही आवाज उठवला असेल, पण त्याच्यामुळं पाणी आलं हे जर ते म्हणत असेल ती भ्रामक कल्पना आहे। दुसरं म्हणजे मोहिते पाटलांनी खरं म्हणजे या तालुक्याचं पाणी तोडायचा विषय घेतला होता। आपल्यालाही माहीत असेल की खटाव मांडच्या जमिनीखालनं 1000 फूट खालून 95 किलोमीटरचा बोगदा काढण्याचा प्रस्ताव हा विजयसिंह मोहिते पाटलांचा होता। मी म्हसवडच्या सभेमध्ये त्यांच्या समोर शरद पवार साहेबांना सुनावलं होतं की साहेब, हा बोगदा जर आपण केला तर मी आत्मदहन करेन, मी कोर्टात जाईन आणि अजूनही माझी कोर्टात याचिका आहे। मग तुम्ही जर खटाव तालुक्यातलं वाहून जाणारं कृष्णेचं पाणी हे खटाव मांडच्या जमिनीखालनं त्यावेळी नेणार होता 100 TMC, ते जर पाणी गेलं असतं तर उरमोडी झाली नसती, टेंभू झालं नसतं, झेगडापूर सुद्धा झालं नसतं, ताळी झाली नसती। ही वस्तुस्थिती आहे। मग अशा लोकांनी कशासाठी आमच्यामध्ये विघ्न आणावीत? ठीक आहे, त्यांनी आता खासदार झाले, त्यांनी प्रयत्न करावेत, आम्ही त्यांना साथ देऊ, आम्ही काही यामध्ये राजकारण आणणार नाही। परंतु आत्ता ताळीचं पाणी हे जयकुमार भाऊ मी स्वतः प्रयत्न करून आत्ता मागवलं। धरणात आत्ता पाणी भरपूर आहे। वाहून जाणारं पाणी हे आपल्या भागात आणून साठवावं आणि हे साठपे तयार करून पुढचा भाग चांगला करावा यासाठी आमचे प्रयत्न चाललेत। याला खरं म्हणजे त्यांनी खीळ घालायची किंवा दुसरं काहीतरी बोलायचं गरज नाही ना। तुम्ही करा, चांगलं काम करा, आम्ही तुम्हाला त्या बाबतीत कधी अडवणार नाही, उलट तुम्हाला सहकार्य करू। पाणी प्रश्नावर तर मी तर कुणाबरोबर सुद्धा यायला तयार आहे। परंतु जे नुसते भ्रामक कल्पना उभा करतात, जे नुसते तोंड देखले बोलतात, त्यांच्याबरोबर मला जाण्यात स्वारस्य नाही। माझे जयकुमार भाऊंचे संघर्ष होते नक्कीच होते,
परंतु ज्यावेळी मला ते दिसून आलं की गेली 10 वर्ष हा मनुष्य पाण्यासाठी झटतोय, देवेंद्रजींना या मदत केली, देवेंद्रजींनी वाटेल त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या सर्व योजनांना निधी दिला, मदत केली, व देवेंद्रजींनी दिलेले योगदान, जयकुमार भाऊंनी उठवलेला आवाज, यासाठी मी त्यांना यावेळी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. आणि पाणी प्रश्नाबाबत हा मनुष्य रात्रंदिवस झटतोय हे मला पूर्ण पटले. आणि त्यामुळे इतरांनी यामध्ये विनाकारण काहीतरी काड्या टाकून आणि उगाच लोकांची भ्रामक कल्पना उभी करून, आता मला तर कळालं की त्यांनी गारुडी गारेवाडी त्या तरसवाडीला पाणी दिलं. आता तिथं पाणी कसं येऊ शकतं? जर टेंभूची योजना तिकडची अजून सुरूच झाली नाही, तिकडं पाणी कसं येऊ शकतं? 2 दिवसापूर्वी मी गारुडीला गेलो, तिथल्या लोकांनी मला विचारलं, होती बातमी आली गारुडीला पाणी येणार. म्हणलं जाऊन विचारा त्या प्रभाकर देशमुखला, मोहिते पाटलांना, कुठनं येणार आणि कधी येणार आहे ते. म्हणजे अशा तऱ्हेच्या बातम्या देऊन लोकांना फसवणूक करायची आणि निवडणुकीचा हे साधायचं, हे बरोबर नाही. मी या बाबतीत खोटं बोलणार कुणी असोत, मी शरद पवार सुद्धा ऐकवायला कमी केलं नाही. पडळच्या कारखान्यावर त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्ही सगळे माझ्यावर या, मी स्वतः येतो आणि जयंत पाटलांच्याबरोबर मिटिंग लावतो. शरद पवार साहेबांनी 2.5 वर्षात कधीही मिटिंग लावली नाही. मी अनेक वेळा जयंत पाटलांना जाऊन भेटलो की तुम्ही पवार साहेबांना विचारा, आम्हाला शब्द दिलाय. जयंत पाटलांनी सुद्धा कधी लक्ष घातलं नाही. आणि ही माणसं जर आम्हाला खटाव माणच्या बाबतीत सांगत असतील आम्ही पाणी दिलं, कसं दिलं बघ तुम्ही? मला तर आता काय राजकारणामध्ये काही उभा राहणार नाही आणि त्यामुळे मला खोटं बोलायची गरज नाही, मला काही मतांची गरज नाही. पण तुमचे जे खोटारडेपण आहेत हे मी जग जाहीर करायला कधीही थांबणार नाही. आणि तुम्ही असं खोटं बोलून या तालुक्याची दिशाभूल करू नका. अतिशय या दोन्ही तालुक्यानं सोसलेलं आहे आणि त्यामुळे या तालुक्याला अशा तऱ्हेनं तुम्ही खोटे आश्वासनं देऊन तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा, आम्ही तुमच्यावर येतो. आम्ही पक्षभेद विसरू. आणि याच्या आधी मी विसरले, मी सर्वपक्षीय लढा दिलाय. शेतकरी संघटना माझ्यावर होती, RPI होतं, शिवसेना होती, काँग्रेस होतं, सगळे होते. मग तुम्हाला बरोबर यायला काय बिघडतंय? आणि आम्हाला बरोबर घ्यायला तुम्हाला काय बिघडतंय? हे बरोबर नाही. आणि म्हणून अशा तऱ्हेनं तुम्ही खोटं बोलून लोकांची दिशाभूल करू नका. या बाबतीत मी आवाज उठवायला कधीही कमी पडणार नाही आणि तुमचा खोटारडेपणा मी कायम जनतेसमोर आणणार. तुम्ही अशा तऱ्हेनं आम्हाला फसवू नका.